महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 3-4 दिवसात 2 ते 4 अंश सेल्सिअसनी तापमान वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे. आता प्रामुख्यानं तापमान वाढ, जागतिक तापमान वाढ हा विषय सर्वांनाच परिचित आहे. सर्व जगामधलंच वातावरणाचं तापमान 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं आहे. त्यानुसार आपल्याला ही तापमान वाढ दिसते. याला बरीच कारणं आहेत. त्यापैकी वाहनांची संख्या वाढणं, त्यातून कार्बन डायऑक्साईड रिलीज होणं मोठ्या प्रमाणात, त्याचप्रमाणे इतर कारखान्यांमधनं कार्बन डायऑक्साईड रिलीज होणं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेतलं वाढणं आणि तो उष्णता धरून ठेवतो आहे, त्यामुळे तापमान वाढ आपल्याला दिसून येते. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू आहे ती म्हणजे वृक्षतोड. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड जगभर झालेली आहे. आशिया खंडात 55 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं गेलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये 65 दशलक्ष हेक्टर जंगलाची तोड झालेली आहे आणि लॅटिन अमेरिकेमध्ये 85 दशलक्ष हेक्टर जंगलाची तोड झालेली आहे. या सर्व जंगल आणि वनस्पती या कार्बन डायऑक्साईड शोषण करणारी यंत्रणा आहे, तीच मानवाने आता नष्ट केल्यासारखी आहे. त्यामुळे ही तापमान वाढ चालू आहे. आणि आता प्रामुख्याने या 2-4 दिवसामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 2 ते 3 अंश सेल्सिअसनी तापमान वाढणं शक्य आहे. आता नागरिकांनी या काळात 12 ते 4 या वेळेत घराबाहेर शक्यतो पडू नये. पाणी भरपूर प्यावं आणि शक्यतो उन्हामध्ये जाऊ नये. त्याला कारण असं की काही वेळेला सनस्ट्रोक होण्याची देखील शक्यता आहे. यास्तव आपण काळजी घ्यावी या 4 दिवसामध्ये, असं मला वाटतं. धन्यवाद.